ही गोष्ट आहे दिल्लीतील नोएडा भागातील कांचन आणि निक्की या दोन बहिणींची। त्या फक्त बहिणी नव्हत्या तर एकमेकींच्या जीवाभावाच्या मैत्रिणी होत्या। दोघीही खूप सुंदर, हुशार आणि डोळ्यांमध्ये मोठी स्वप्न होती। त्यांनी मेक ओव्हर बाय कांचन नावाचे एक ब्युटी पार्लर सुरू केलं होतं। त्यांच्या हातामध्ये जादू होती आणि त्यांच्या कामावर लोकांचं खूप प्रेम होतं। त्यांचे इंस्टाग्राम आणि यूट्यूब चॅनल लोकप्रिय झाले होते आणि त्यांच्या फॉलोअर्सची संख्या हजारोंमध्ये होती। हे फक्त एक पार्लर नव्हतं तर त्यांच्या स्वातंत्र्याचं आणि आत्मनिर्भरतेचं प्रतीक होतं। 2016 मध्ये या दोघी बहिणींचं एकाच कुटुंबात लग्न झालं। निक्कीचं लग्न विपिन सोबत आणि कांचनचं लग्न त्याचा भाऊ रोहित सोबत झालं। सुरुवातीला सर्व काही ठीक होतं, पण नंतर सासरच्या लोकांची खरी वासना समोर आली। लग्नाला 6 महिने झाले आणि त्यांनी निक्कीला त्रास द्यायला सुरुवात केली। त्यांच्या डोळ्यासमोर निक्कीचं काम आणि तिचं यश नाही तर हुंड्यासाठी 35 लाख रुपये दिसत होते। निक्कीच्या कुटुंबियांनी आधीच खूप काही दिलं होतं, पण ही मागणी कधीच संपणारी नव्हती। वारंवार होणाऱ्या मारहाणीमुळे आणि मानसिक त्रासामुळे निक्की अनेकदा तिच्या माहेरी परत येत असे, पण प्रत्येक वेळी तिला पुन्हा सासरी पाठवलं जात होतं। निक्कीच्या माहेरच्यांनी आपल्या पोरीला परत त्रास होणार नाही या अपेक्षेने वेळोवेळी पैसे पुरवले देखील, पण त्या निर्दयी लोकांची हाव कधीच संपत नव्हती। जनावरांसारखी वागणूक ते त्या दोघी बहिणींना देत होते। दोघा भावांचे विवाहबाह्य संबंध आहेत हे कळल्यावर त्यांना जाब विचारला असता पुन्हा त्यांना मारहाण केली गेली आणि सासूने या सगळ्या गोष्टी आपल्या पोटात घातल्या। एक स्त्री असून तिने दुसऱ्या स्त्रीसोबत असं वागणं म्हणजे नवलच आहे, नाही का? निक्की आणि कांचनने आपलं पार्लर पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला होता। हे ऐकून विपिनच्या डोक्यात राग गेला। तो म्हणाला, रील्स बनवणं आणि पार्लर चालवणं आमच्या घरात चालणार नाही। निक्कीने त्याला शांतपणे उत्तर दिलं, मला कोणीही थांबवू शकत नाही। पण हे शब्द त्याला सहन झाले नाहीत। त्याने निक्कीला मारहाण करायला सुरुवात केली। तो दिवस 21 ऑगस्टचा निक्कीच्या आयुष्याचा शेवटचा दिवस ठरला। दुपारी साधारण 3:30 वाजता पार्लरच्या कामावरून पुन्हा वाद सुरू झाला। तो प्रचंड रागावला होता आणि त्यांनी निक्कीला बेदम मारहाण सुरू केली। ही मारहाण सुरू असताना कांचन आणि निक्कीचा 7 वर्षांचा लहान मुलगा तिथेच उभे होते। आपल्या आईला मार खाताना पाहून त्या लहानग्याच्या मनात काय भावना आल्या असतील याचा विचार करणंही कठीण आहे। विपिनची आई म्हणजे निक्कीची सासू दया तिथेच उभी होती। तिने थिनरची बाटली घेतली आणि आपल्या मुलाच्या हातात दिली। निक्की बेशुद्ध पडल्यावर निर्दयी विपिनने तिच्यावर थिनर ओतलं आणि तिच्या निष्प्राण शरीराला आग लावली। कांचनच्या डोळ्यासमोर, तिच्या लहान भाच्यासमोर तिची लाडकी बहीण जिवंत जळत होती। तो क्षण किती भयानक आणि वेदनादायी असेल याचा आपण फक्त विचारच करू शकतो। नंतर जेव्हा निक्कीचा भाऊ आणि वडील तिथे पोहोचले, तिला दवाखान्यात हलवण्यात आलं, पण तेव्हा निक्कीचा जीव राहिला नव्हता, तिचा मृत्यू झाला होता। विपिनला अटक झाल्यावर जेव्हा त्याला विचारलं गेलं की त्याला पश्चाताप होतो आहे का, तेव्हा तो थंडपणे म्हणाला, मला काहीही पश्चाताप नाही। मी तिला मारलं नाही, ती स्वतः मेली। नवरा बायकोमध्ये भांडणं होत असतातच, हे खूप सामान्य आहे। ही गोष्ट फक्त निक्कीच्या मृत्यूची नाही, ही गोष्ट आहे त्या समाजाची जिथे महिलांच्या स्वप्नांना आणि त्यांच्या अस्तित्वाला फक्त पैशांच्या तराजूत तोललं जातं। ही गोष्ट आहे त्या पुरुषी अहंकाराची ज्याला आपल्या पत्नीचं यश आणि तिचं स्वतंत्र अस्तित्व सहन होत नाही। ही गोष्ट आहे त्या नात्याची जे विकृत मानसिकतेमुळे संपून जातं। निक्की गेली, पण तिची कहाणी आपल्याला सांगते की हुंड्याची ही आग आजही आपल्या समाजात किती भीषण रूप घेऊन पसरलेली आहे। वैष्णवी हगवणे सुद्धा हुंडाबळीच पडली होती। तर मंडळी, तुम्हाला या विकृत मानसिकतेबद्दल काय वाटतं मला कमेंट करून नक्की सांगा।